4 नंबर वार्डामध्ये आहोत आणि शिवराज महाविद्यालयामधले आम्ही सेवक आहोत. शिवराज महाविद्यालयामधले सेवक 4 नंबर प्रभागामध्ये असतील तर त्यांनी आपल्या समाजामध्ये काम करण्यासाठी जे उमेदवार आहेत त्यांना आपण त्यांना पाठिंबा द्यायचा नाही का, हा एक भाग झालेला आहे. ज्या विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे त्यामुळे ते काहीतरी सैरावर बोलत आहे. आमचा विजय निश्चित झालेला आहे, फक्त लीड मोजायचं बाकी आहे. त्यामुळे कुठेतरी ते चलबिचल होऊन काय पाहिजे ते बघत आहेत. हे सगळे जे आहेत ते आपल्या प्रभागातीलच आहेत. हा आरोपच हास्यास्पद आहे. खरं बघितलं तर सगळे प्रभागातलीच माणसं आहेत. शिक्षक असले तरी पण ते प्रभागातलेच आहेत. उदाहरणार्थ आता पटेल सर जे बोलले ते पण प्रभागातलेच आहेत. प्रभाग 4 मध्ये महायुतीचे उमेदवार चिन्मय देशपांडे आणि बीनादेवी कुराडे यांना नागरिकांचा भरघोस असा प्रतिसाद पाहावयास मिळत आहे. आजच्या शेवटच्या प्रचाराच्या दिवशी नेमकी नागरिकांची काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घेतले ते अभिजित मांगले यांनी. गडिंग्लज नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आज प्रचाराचा अंतिम दिवस. थोड्याच वेळात प्रचाराच्या थोपा थंडावणार आहेत. त्याच अनुषंगाने प्रभाग 4 मधील काही नागरिक आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून जाणून घ्या नेमका शेवटच्या दिवशी अंतिम दिवशी कसा प्रतिसाद आहे महायुतीच्या उमेदवारांना आला. आपल्यासोबत काही उमेदवार काही नागरिक आहेत. सर काय सांगाल, एकंदरीत आज शेवटचा दिवस आहे प्रभाग 4 मध्ये एकंदरीत काय वातावरण आणि कशा प्रकारे तिथल्या महायुतीच्या उमेदवारांना प्रतिसाद भेटत आहे? धन्यवाद साहेब, हा अतिशय चांगला प्रश्न विचारला आहे तुम्ही. कारण गडिंग्लज नगरपालिकेच्या या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी एकत्रित आलो आहे आणि प्रभागामध्ये राहणाऱ्या या व्यक्तींच्या माध्यमातून काही गोष्टी आपल्यासमोर याव्यात आणि समाजासमोर देखील कळाव्यात याच्यासाठी काही गोष्टी आपल्याला या ठिकाणी या शेवटच्या दिवशी म्हणून स्पष्ट करायच्या आहेत. प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आणि प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये एकमेकाला वेगवेगळ्या स्वरूपाच्या गोष्टी काही वेळेला बोलल्या जातात. पण काय काम नेमकं आहे याची जाण असलेले उमेदवार या 4 नंबर प्रभागामध्ये आहेत. त्यामध्ये एक प्राध्यापिका बीनादेवी कुराडे आणि चिन्मय देशपांडे हे 2 असे उमेदवार आहेत की त्यांना समाजाची जाण आहे, प्रभागातील कामाची जाण आहे, प्रभागामध्ये राहणाऱ्या लोकांची परिस्थिती काय आहे याची माहिती आहे, सांडपाण्याची व्यवस्था कशी करावी, त्याचबरोबर त्या प्रभागामध्ये पाणी पुरवठ्याची चांगलं शुद्ध पिण्याचं पाणी पुरवठ्याची व्यवस्था कशी करावी या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यासाठी ते एकत्रित काम करत आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं असं आहे की हे बीनादेवी कुराडे शिवराज महाविद्यालयामध्ये प्राध्यापिका म्हणून काम करते. एक उच्च विद्याविभूषित व्यक्ती ही उमेदवार म्हणून या ठिकाणी काम करत आहे आणि त्यांना उच्च विद्याविभूषित व्यक्तींना समाजाची जाण असते. आपल्याबरोबर काम करणाऱ्या स्वातीताई गोरे देखील उच्च विद्याविभूषित आहेत, ते देखील त्या माध्यमातून काम करतात आणि नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांनी जवळजवळ 10-12 वर्ष आपली कामं केलेली आहेत. काय काम करावं लागतं आणि समाजाची नेमकी काय अडचण असते त्यांना जाणीव आहे. त्याच्यासाठी महायुतीला या भागामध्ये गडिंग्लजच्या परिसरामधून फार मोठ्या स्वरूपाचा प्रतिसाद या निवडणुकीच्या निमित्ताने मिळत आहे आणि त्यामुळं या महायुतीचे काम करणारे, महायुतीमध्ये राहणारे, महायुतीमध्ये निवडणुकीसाठी उभे राहणाऱ्या सगळ्यांना चांगल्या भरघोस मताने या गडिंग्लज नगरपालिकेमध्ये पाठवून देण्याचा चंग गडिंग्लजच्या जनतेनं आपल्यासमोर ठेवलेला आहे आणि बाळगलेला आहे. त्यामुळं येणारा जो काळ आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे. बऱ्याचशा वेगवेगळ्या माध्यमातून सांगितलं जातं की आम्ही हे करणार आहे, आम्ही ते करणार आहे, वेगवेगळ्या गोष्टी करणार आहेत. शासकीय पातळीवरनं ज्या काही योजना असतात त्या शासकीय पातळीवरनं कुठल्याही स्वरूपाचे लोक त्या ठिकाणी जरी काम करत असले तर त्यांना त्या योजनेचा लाभ समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम जे करावं लागतं ते करण्याची जाण असलेले लोक फक्त समाजामध्ये तिथं असले पाहिजेत, नगरपालिकेमध्ये असले पाहिजेत आणि नगरपालिकेचा कारभार अतिशय स्वच्छ, चांगला, सुरळीत, समाजाभिमुख व्हावा अशी समाजाची मागणी ती देणारे या 4 नंबर प्रभागामधील आणि त्याचबरोबर महायुतीच्या या सगळ्या युतीमध्ये असलेले सगळे हे उमेदवार आहेत. आणि त्यामुळं बीनादेवी कुराडे आणि चिन्मय देशपांडे म्हणा अतिशय चांगल्याने भरघोस मतानं या ठिकाणी ते निवडून येणार हे नक्की आहे. तसेच विरोधकांकडून एक आरोप केला जात आहे की महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवराज या आपल्या महाविद्यालयातील कर्मचारी असू अथवा नागरिक हे भाडे तत्वावर आणले जातात. ह्याच्यावर काय तुमचं नेमकं म्हणणं आहे? आता एक सर्वात महत्त्वाचा भाग असा आहे, आम्ही या प्रभागामध्ये आहोत, 4 नंबर वार्डामध्ये आहोत आणि शिवराज महाविद्यालयामधले आम्ही सेवक आहोत. शिवराज महाविद्यालयामधले सेवक 4 नंबर प्रभागामध्ये असतील तर त्यांनी आपल्या समाजामध्ये काम करण्यासाठी जे उमेदवार आहेत त्यांना आपण त्यांना पाठिंबा द्यायचा नाही का, हा एक भाग. दुसरा महत्त्वाचा भाग ते आमचे सहकारी आहेत.
सहकार्यांना त्यांना पुढच्या दृष्टीसाठी काम करण्यासाठी पुढच्या चांगल्या ठिकाणी पाठवणं हे आमचं कर्तव्य आहे. समाजामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आता ज्या ठिकाणी आपण बघतो इतर लोकांच्या ठिकाणी देखील पाठिंबा देण्यासाठी दुसरे लोक आलेले आहेत, त्यांच्याबद्दल यांची भूमिका काय असणार आहे? बाहेरच्या लोकांना बाहेरच्या नागरिकांना बाहेरच्या परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांना बोलवून जर प्रचार करत असतील तर ते तुम्हाला चालत असेल तर त्यांच्याबरोबर काम करत असणाऱ्या लोकांना का चालत नाही तुम्ही? त्यांना चाललं पाहिजे. तो कुठल्या भागाचा आहे आणि कुठल्या परिसराचा आहे हा प्रश्न अतिशय गौण आणि चुकीचा आहे. काम करणाऱ्या माणसाला, चांगलं काम करणाऱ्या माणसाला त्याला उभारी देणं आणि त्याला आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टीचा पाठिंबा देणं हे आमचं नैतिक कर्तव्य आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही शिवराज महाविद्यालयाचे पाईक आहोत. शिवराज महाविद्यालयाचे आम्ही मेंबर आहोत, शिवराज महाविद्यालयाचे आम्ही प्राध्यापक आहोत आणि ही आमची मातृसंस्था आहे. ज्यांनी जे म्हणत असतील ते देखील शिवराजचे विद्यार्थी आहेत, ते देखील शिवराजचे पाईक आहेत, ते देखील शिवराजमध्ये मोठे झालेले आहेत, शिवराजच्या शिक्षणामधून मोठे झालेले आहेत. त्यांना देखील या गोष्टी कळायला पाहिजेत. त्यामुळं शिवराज महाविद्यालयातील लोकांना भाडेतत्वावर आणलं हे म्हणणं अतिशय चुकीचं आहे, साप चुकीचं आहे. अशा गोष्टीमुळं काय होतं की लोकांच्या मध्ये वेगळ्या गोष्टीचा संदेश जातो आणि असं होऊ नये. काम करणाऱ्या माणसाला पाठिंबा कोणी देऊ शकतो, बाहेरच्या गावातला माणूस देखील पाठिंबा देऊ शकतो, वेगवेगळ्या परिसरातील माणूस देखील पाठिंबा देऊ शकतो. तर अशा म्हणणाऱ्या गोष्टीचं काय आम्ही कोणाला विचारलं की असं जर तुम्ही करायला नाही म्हणून नाही आहे. आम्ही एवढंच म्हणालो की आमच्याबरोबर काम करणाऱ्या लोकांना आम्ही पुढं पाठवण्यासाठी प्रयत्न करणार. नगरपालिकेमध्ये चांगलं काम व्हायला पाहिजे, नगरपालिकेचं काम चांगलं व्हायला पाहिजे आणि नगरपालिकेच्या कामातून समाजाला तशा स्वरूपाची सेवा मिळाली पाहिजेत. हाच एक महत्त्वाचा हेतू आहे आणि तो अभ्यास असणारा प्रतिनिधी त्या ठिकाणी गेला पाहिजे आणि ते अभ्यासू माणसं आहे. बरोबर. जे आता आपण पाठवून आले ते अभ्यासू माणसं आहेत. त्या अभ्यास असणाऱ्या नेतृत्वाला त्या ठिकाणी पाठिंबा देणं गरजेचं आहे का नाही? म्हणून हा भाग महत्त्वाचा आहे. बाकीचा सगळा भाग गौण आहे आणि बाकीचा सगळा भाग न विचार करणार आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळं भरघोस मताने हे तर निवडून येणारे नक्कीच आहेत, प्रचंड मताने निवडून येणारे हे नक्कीच आहेत. पण त्याचबरोबर चांगलं काम करण्याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करण्याचं ठरवलेलं हे लक्षात घ्या. धन्यवाद. तसेच प्रभाग क्रमांक 4 मधील शिवसेनेचे अशोक शिंदे आपल्यासोबत आहेत. शिंदे साहेब, काय सांगाल एकंदरीत महायुतीच्या उमेदवारांना कशा प्रकारे प्रतिसाद भेटत आहे, काय सांगाल याबाबत? महायुतीच्या उमेदवारांचा विजय हा निश्चित झालेला आहे. ज्या विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे त्यामुळे ते काहीतरी सैरावर बोलत आहेत. आमचा विजय निश्चित झालेला आहे, फक्त लीड मोजायचं बाकी आहे. त्यामुळे कुठेतरी ते चलबिचल होऊन काय पाहिजे ते बघत आहेत. हे सगळे जे आहेत ते आपल्या प्रभागातीलच आहेत ते आणि सगळे शिलेदार आहेत. त्यामुळे असं बाहेरचे आणून कोण भाडे तत्वावर काम करत नाहीत. की पहिला तुम्हाला निष्ठून सांगतो की तुम्ही आता कॅमेरा फिरवता ते सगळेच आहेत. विरोधक अशी काही आमिषी दाखवा लागलेत की खाजगी जागेमध्ये हनुमान मंदिर बांधतो, 50 लाखाचा फंड देतो. असं कुठल्या नियमामध्ये आहे की खाजगी जागेमध्ये पण आपण फंड लावू शकतो? म्हणजे त्यांना एवढाही अभ्यास नाही की एखाद्या खाजगी जागेत आपण वरून फंड आणून मंदिर उभा करू शकतोय. असं भावनिक आव्हान करून मतं मागण्याची वेळ का आली? त्याने आतापर्यंत काही काम केलं नाही. आज मी ह्या प्रभागामध्ये फिरत असतावेळी आमच्याच प्रभागामध्ये इलेक्ट्रिक खांब एक सडलेला होता तो आणि तो 4 दिवसातच पडण्याच्या स्थितीत असा असतावेळी ज्यावेळी आम्ही प्रचार करायला गेल्यावर तिथल्या नागरिकांनी सांगितलं की ह्या 4-5 वर्ष झालं ह्या पोलचं आम्ही निवेदन देतो, पण कुणीही दखल घेतली नाही. पण अनिल कोराडे सरांनी प्रत्यक्ष बघितलं आहे, त्याचं काय असेल ते आम्ही करू, पण तात्काळ पोल उद्याच्या उद्या उभारला पाहिजे. आणि तो 2च दिवसामध्ये त्यांनी पोल उभा करून त्या ठिकाणी लाईट लावला. कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ न घेता त्यांनी स्वतःच्या ह्याच्यावर हे काम केलं. असं किरकोळ जी कामं आहेत त्यांनी शासनाचा फंड न घेता आपल्या वार्डातील खरोखर लोकांना न्याय मिळेल. त्याचबरोबर या ठिकाणी परिसरामधील नामवंत शिवराज कॉलेज आहे. अनेक या ठिकाणी ग्रामीणमधून लोक येतात की ते काय म्हणतात की अशोकदादा या ठिकाणी आम्हाला परिस्थिती गरीब आहे आणि एक फी माफ करा. सर, निवडणुकीला उभारायच्या अगोदर आम्ही बरेच लोकांच्याकडून असं फी माफ करून घेतलेलं आहे सरांच्याकडून. त्यामुळे सरांचा विजय हा निश्चित झालेला आहे. त्यामुळे विरोधक काय पाहिजे तसं बरं, त्यामुळे विजय निश्चित. तसेच प्रभागातील भाजपचे युवा नेतृत्व संग्राम आसबे देखील आपल्यासोबत आहेत. संग्राम आसबे, तुम्ही युवा नेतृत्व आहे, तिथले भागातील एक युवा नेतृत्व तुमच्याकडे पाहिले जाते. एकंदरीत ह्या आरोपाकडे कशा प्रकारे पाहता तुम्ही? हा आरोपच हास्यास्पद आहे. खरं बघितलं तर सगळे ही प्रभागातलीच माणसं आहेत. शिक्षक असले तरी पण ते प्रभागातलेच आहेत. उदाहरणार्थ आता पटेल सर जे बोलले ते पण प्रभागातलेच आहेत. बाहेरचे कोण मतदार वाढवलेले असतील तर त्यांना तो प्रश्न त्यांनी केला असता तर ठीक होतं. आमचे प्रभागातलेच
प्रचार करणारी जी सगळी यंत्रणा लावलेली आहे ती सगळी प्रभागातलीच आहे. हां त्यामुळं हा आरोप हा हास्यास्पद आहे असं मला वाटतं. हां 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 एकंदरीत आता महायुतीच्या उमेदवारांना आरोप व्यतिरिक्त महायुतीच्या उमेदवारांना एकंदरीत प्रतिसाद कसा भेटेल? आज प्रचाराचा अंतिम दिवस आहे, काय वाटतं कशा प्रकारे प्रतिसाद भेटत आहे? महायुतीचा गुलाल आधीच उडलेला आहे असं मी आता जाहीर करतो. 2 तारखेला काय असेल ते मतपेटीत नोंद होईलच, हां. पण 3 तारखेला गुलाल हा आमचाच आहे हां. एवढं मी सांगू इच्छितो. धन्यवाद.